माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 71 उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. परिणामता घडून आलेले द्वंद्व 7 दिवस 7 रात्र अखंडपणे चालले. राक्षस राजाने 1,00,000 बाण सोडले. त्यावेळी मृत्यूदेव यमराजांना विनवू लागले, देवा कृपया रावणाला मारण्याची मला अनुमती द्यावी. मी संपूर्ण विश्वाचा संहार करतो, तेव्हा या तुच्छ राक्षसाला मारणे काय अवघड. परंतु आपण स्वतःच रावणाला मारावे अशी यमराजाची इच्छा होती. शेवटचा उपाय म्हणून त्याने आपली मृत्यूदंड आपला हातात घेतला. हे भयंकर शस्त्र हातात पाहताच रावणाव्यतिरिक्त सर्व राक्षस पळून गेले. परंतु ब्रह्मदेव घाईघाईने यमराजासमोर आले. इतरांसाठी अदृश्य राहून ते म्हणाले, हे यमराजा, मी रावणाला दिलेला वर व्यर्थ ठरवू नकोस. जर हा मृत्यूदंड तू सोडलास तर तो फक्त तुझ्या शत्रूचाच विनाश करणार नाही, तर सर्व सजीवांचा नायनाट करेल. म्हणून कृपया हा मृत्यूदंड आवर. यमराजाने ब्रह्मदेवाच्या अधिकाराचा मान राखला. लढाई चालू ठेवण्यात काही अर्थ नाही हे समजून ते अंतर्धान पावले. आपण विजयी झाल्याचे समजून रावण निघून गेला. त्यानंतर त्याने महासागरात प्रवेश केला. तो पाताळात गेला. रावणाने नंतर वासुकी राज्य करीत असलेले नागांची राजधानी भोगावती जिंकून घेतली. नंतर जेथे निवात कवच राहत तो रत्न जडित मणिमयी नगरी जिंकून घेण्यासाठी निघाला. या दानवांना देखील ब्रह्मदेवाकडून वरप्राप्ती झालेली होती. रावणाने जेव्हा त्यांना लढण्यासाठी आव्हान दिले तेव्हा त्यांच्याशी युद्ध करण्यात त्यांना आनंद वाटला. दानव राक्षस पूर्ण वर्षभर लढले, पण कुणाचीच सरशी झाली नाही. शेवटी ब्रह्मदेव त्या दोन्ही गटांना लढणे थांबवून मैत्रीची युती स्थापन करण्याचा उपदेश करण्यासाठी तेथे आले. अशा प्रकारे रावणाने पुढची काही वर्ष दानवांना पाहुणा म्हणून व्यतीत केले व त्या दरम्यान तो त्यांच्याकडून 100 मायावी युक्त्या शिकला. मणिमयी करून रावण वरणाचे स्थान शोधत रसातळाला गेला. त्याच्या भटकंतीत तो जेव्हा अश्वनागरात आला तेव्हा रावणाने तेथे राहत असलेल्या कालकेयाचा पराभव केला. त्या लढाई दरम्यान अपघाताने त्याच्या हातून त्याच्या मेवण्याचे विद्युत जीवाचे तुकडे तुकडे झाले. काही काळानंतर वरुणाचे स्थान एकदाचे रावणाला दिसले. तेथे त्याला आपल्या दुधाने क्षीरसागर निर्माण करणारी एक सुरभी गाय दिसली. सुरभीला प्रदक्षिणा घालून रावण वरुणाच्या नगरीत शिरला. नंतर जलराज्याला आव्हान देणारी आपली घोषणा करून झाल्यावर त्याने त्याला विरोध करायला आलेल्या सर्व योद्ध्यांना ठार केले. प्रक्षुब्ध झालेले वरुणाचे पुत्र पौत्र मोठ्या सैन्यानिशी चालूच झाले, पण लवकरच रावणाच्या मंत्र्यांनी त्यांना उधळून लावले. माघार घेतलेल्या वरुणाच्या पुत्रांनी परत येऊन पुन्हा लढायला सुरुवात केली. यावेळी आपल्या रथात बसून ते आकाशात झेपावले आणि रावणावर बाणांचा वर्षाव करीत त्यांनी त्याला लढाईतून मागे वळायला भाग पाडले. नंतर महोदराने वरुणाच्या पुत्रांचे सर्व अश्व ठार करून त्यांचे रथ जमिनीवर पाडले. तरीही वरुणाचे पुत्र आपल्या गूढ शक्तीच्या जोरावर लढू शकत होते आणि पुष्पक रथात बसलेल्या रावणाशी लढणे त्यांनी चालूच ठेवले. महोदराला पळवून लावल्यावर वरुणाच्या पुत्रांनी रावणाला वेढले व बाणांच्या वर्षाने त्याच्यावर जोरदार हल्ला केला. रावण अचानक क्रोधाने भडकला. त्याने आपल्या शस्त्रांनी वरुणपुत्रांचा वेध घेतला. ते जखमी होऊन जमिनीवर पडले. जेव्हा वरुणपुत्रांना त्यांची माणसे युद्धभूमीवरून घेऊन जाऊ लागली तेव्हा रावणाने वरुणाच्या एका मंत्र्याला हुकूम सोडला, तुमच्या मालकाकडे जाऊन माझे आव्हान त्याला सांग. आता त्याचे पुत्र पराभूत झाले तेव्हा जलप्रभूने स्वतः लढण्यासाठी यावे. मंत्र्याने रावणाला सांगितले की गंधर्वाच्या संगीत मैफिलीसाठी वरुण ब्रह्मलोकात गेले आहे, म्हणून आपण वरुण पुत्रांचा पराभव केलेला आहे. यावरच राक्षस राजाने समाधान मानावे. रावण लवकरच लंकेला परतला. येताना वाटेत त्याने अनेक राजांच्या, ऋषींच्या, देवी देवतांच्या, असुरांच्या कन्यांच्या अपहरण केले. रावणाला एखादी मुलगी आकर्षण वाटली की तो प्रथम तिच्या सर्व नातेवाईकांना ठार करीत असे आणि मग तिला बळजबरीने आपल्या रथात ओढीत असे. अशा तऱ्हेने भीती दुःखाने दीनवाणेपणे रडणाऱ्या शेकडो मुलींनी त्याचा रथ भरून गेला. सर्वस्व हिरावल्या गेलेल्या त्या मुली आपली दैना लक्षात घेऊन रावणाला शाप देऊ लागल्या, अदुष्ट राक्षसांचा विनाश एका स्त्रीमुळेच घडून येवो. मुलींच्या तोंडून अशी शापवाणी बाहेर पडताच स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली. आकाशात दैवी नगारे दुमदुमू लागले.
अशा तऱ्हेने सदाचारी राक्षस स्त्रियांकडून शाप मिळालेल्या रावणाच्या शरीराचे तेज तत्क्षणी कमी होऊ लागले. रावण लंकेला परतल्यावर थोड्याच काळाने शूर्पणखा आली. आपल्या भावाच्या पायावर पडली. अश्रुपूर्ण नेत्राने आक्रोश करत ती म्हणाली, तुझ्या बहिणीशी तू एवढा कसा दुष्टपणाने वागलास? माझ्या पतीला ठार करून तू का मला विधवा केलेस? शूर्पणखेचे सांत्वन करीत रावण म्हणाला, प्रिय भगिनी, दुःख करू नकोस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे वचन मी देतो. कृपया मला क्षमा कर, कारण युद्धाच्या घाई गर्दीत मी मित्र शत्रू यात फरक करू शकलो नाही. त्यामुळे अपघातानेच विद्युजीवा माझ्याकडून मारला गेला. रावणाने शूर्पणखेला आपला खर या चुलत भावाच्या संरक्षणाखाली राहायस पाठवले. दंडकारण्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने तिच्यासोबत 14,000 राक्षसांचे सैन्य पाठवले. नंतर रावण निकुंभीला वटिकेतील आपल्या यज्ञ वेदीवर गेला. तेथे त्याला मृगाजित धारण केलेला आपला पुत्र मेघनाद दिसला. आश्चर्याने रावणाने विचारले, प्रिय पुत्रा, तू काय करीत आहे? मेघनाद एक यज्ञ करण्यात मग्न होता. त्यामुळे त्याचे मौनभंग पाहू नये म्हणून त्यांचे कुलगुरू उष्णा यांनी मेघनाथाच्या वतीने सांगितले, तुमच्या गैरहजेरीत मेघनादाने या आधीच भगवान विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी 7 महान यज्ञ पार पाडले आहे. म्हणून भगवान शिवाकडून त्याला दैवी रथ व विविध अस्त्रांची प्राप्ती झाली. त्याला अदृश्य राहण्याची, शत्रूंच्या सैन्यामध्ये काळोख निर्माण करण्याची शक्तीही मिळाली. रावण आपल्या पुत्राच्या ह्या कृत्याने समाधान पावला नाही, कारण या यज्ञाद्वारे त्याने रावणाच्या एका शत्रूची विष्णूची पूजा केली होती. जेव्हा बिभीषणाला समजले की रावणाने अनेक मुलींचे अपहरण केले, तेव्हा तो आपल्या भावाकडे आला. म्हणाला, तुझे कृत्य अतिशय पापमय, आपल्या नामवंत कुळाला न शोभेशे. आधीच तुझ्या दुष्कृत्याचे फळ म्हणून आपल्या आईची चुलत बहीण कुंभनिशी हिचे मधु राक्षसाने अपहरण केले. कुंभिनिशी ही रावणाच्या आईच्या कैकशीच्या काकांची माल्यवानाची अविवाहित मुलगी. ती रावणाच्या अनुपस्थित त्याच्या प्रासादात राहत होती. जेव्हा रावणाला कुंभिनिशीच्या अपहरणाबद्दल समजले, तेव्हा तो रागाने भडकला. गुन्हेगाराला ताबडतोब ठार करण्याची त्याने तयारी केली. सर्व राक्षस प्रमुखांना पाचारण करून त्याने 4,000 औक्षणी सैन्यासह लंका सोडली. कारण मधूचा निकाल लावल्यानंतर देवी देवतांवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू होता. आपल्या पुढे मेघनाद मागच्या बाजूला कुंभकर्णाला ठेवून रावणाने मधूच्या नगरीत प्रवेश केला. त्याच्या आईची चुलत बहीण त्याला भेटायला त्वरेने बाहेर आली. त्याच्या पायावर पडली. त्याने तिला अभिवचन दिले, तू मला जे काही सांगशील ते मी करीन. कृपया उठ, घाबरण्याचे काही कारण नाही. कुंभिनिशीने रावणाजवळ आपल्या पतीसाठी जीवदान मागितले. राक्षस राजा उतरला, होय, तसेच होईल. आता मधूला पुढे येऊ दे, कारण देवी देवतांवरील लढाईत तो मला माझ्याबरोबर हवा. कुंभिनिशीने आपल्या पतीला उठवले. त्याला सांगितले की देवी देवतांवर विजय मिळविण्यासाठी रावण त्याच्या मदतीची अपेक्षा करीत आलेला आहे. मधू ताबडतोब आला. त्याने रावणाला अभिवादन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी राक्षस सैन्य निघाले. सूर्य अस्ताला जात असताना रावण कैलासावर पोहोचला. त्याच्या सैन्याने तेथे मुक्काम केला. टेकडीच्या माथ्यावर विश्रांती घेत असताना रावण तेथील सुंदर उद्याने व तळे निरखत होता, जेथे देवी देवता क्रीडा करीत असत. खरोखर त्याला कुबेरांच्या प्रासादातून अप्सरांच्या गायनाचे सूर काणी येत होते. संपूर्ण वातावरण अतिशय आल्हाददायक होते. सुहासिक झुळकांनी हे अधिकच मनमोहक झाले. त्याच वेळी योगायोगाने अप्सरा रंभा तेथून जळून गेली. रावणाने जेव्हा तिचे सुंदर शरीर सौंदर्य पाहिले, जे तिच्या आकर्षक वस्त्रामुळे, किणकिणणाऱ्या अलंकारामुळे अजून उठून दिसत होते, जेव्हा तो इतका कामोद्दीप्तित झाला की त्याने तत्क्षणी उठून तिचा हात पकडला. मदनबाणाने वृद्ध झालेला रावण तिला म्हणाला, हे सर्वोत्तम सुंदरी, तुझा गोड हसरा चेहरा, तुझे पूर्ण गोलाकृती वक्ष, कमणीय नितंब मांड्या यांनी एकत्रितपणे माझे हृदय चोरले. आता माझी नजर तुझ्यावर गेली तर मी तुला जाऊ देऊ शकत नाही. असा कोण माझ्यापेक्षा श्रेष्ठ, ज्याला भेटायला तू जात आहे? पत्नी म्हणून माझा स्वीकार कर, माझ्याबरोबर राहा. तुझे अतुलनीय सौंदर्य तुझ्या कुणी उपभोगणे म्हणजे त्या सौंदर्याचा अपव्यय होय. तथापि रंभा क्रोधाने उतरली.
तू माझ्यापाशी माझ्याशी असे बोलता कामा नये, कारण तू माझ्या पित्या समान, मी तुझ्या सुने समान. यावर रावणाने युक्तिवाद केला. आपल्या पुत्राची पत्नीच आपली सून बनवली जाते. यावर प्रत्युत्तर देत रंभा म्हणाली. काय म्हणाली आपण आता पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम. जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.